फ्रेंड्स, मी निलिमा. शो टाईममध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही म्हणाल शो टाईममध्ये आज मी इथे या स्विमिंग पूलवर काय करते, पण आज आपण ज्या सिनेमाबद्दल बोलणार आहोत त्याचं नातं कुठेतरी स्विमिंगशी निगडीत आहे. महेश लिमये हे ग्रेट सिनेमॅटोग्राफर आता दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. महेश, खूप स्वागत आहे तुझं शो टाईममध्ये. नमस्कार, धन्यवाद. आणि दिग्दर्शक म्हणून ही पहिली डाईव्ह तू मारतोयस, तर याविषयी दिग्दर्शनात यावंसं का वाटलं याविषयी आधी सांग. ॲक्च्युली येलोची प्रोसेस चालू झाली ती म्हणजे उत्तुंग जो प्रोड्युसर आहे आपला, त्याचे वडील आणि त्याचा भाऊ ते एका स्कूलमध्ये एका फंक्शन करता गेलेले आणि तिथे एक मुलगी भाषण करत होती, डेफ अँड म्यूट होती ती. आणि तिची एक्सप्रेशन बघून दे वर सो टच्ड की तेव्हा त्यांनी असा विचार केला की उत्तुंगला सांगितलं पाहिजे की ह्या मुलांकरता काहीतरी कर तू, कारण फिल्म इज सच अ ग्रेट मीडियम की तुम्ही त्यांना लोकांना इन्स्पायर करू शकता. अँड दॅट वॉज देअर थॉट. आणि तिकडनं ती जर्नी चालू झाली आणि उत्तुंगनी रिसर्च अंबर गणेशला करायला सांगितलेला आणि त्यांनी मलाच विचारलं की असं असं आम्ही रिसर्च करतो आहे, तर वुड यू बी इंटरेस्टेड डिरेक्टिंग दिस फिल्म. तर तसं ॲक्च्युली डिरेक्शन म्हणजे फिल्म डिरेक्शनचा जर्नी तसा चालू झाला. पण कधी असं वाटलं होतं जेव्हा तू काम करत होतास तेव्हा आधीपासूनही कधी असं मनात आलेलं होतं की कुठेतरी दिग्दर्शक होणार आहे मी पुढे, काही काळाने का होईना, कुठल्या तरी वेगळ्या क्षेत्रात, सिनेमा असेल, ॲड असेल, काही दिग्दर्शक ती बीज होती तुझ्यात आतमध्ये, कधी वाटत होतं असं? जेव्हा फीचर फिल्म, कारण आता 19 वर्ष झाली मला या फील्डमध्ये, ॲडव्हर्टायझिंगमध्ये, म्हणजे असिस्टंट होतो मी तेव्हापासून. आणि जेव्हा फीचर फिल्म मी 2003मध्ये CO@9 ही पहिली फिल्म केली आणि तेव्हापासून म्हणजे मधुरच्या मी 4 फिल्म्स केल्या, बिपिन नाडकर्णीबरोबर मी 2 फिल्म्स केल्या, रवीबरोबर 3 फिल्म्स झाल्या माझ्या, दबंग केली, बऱ्याच फिल्म केल्या. पण दरवेळी काय व्हायचं की बरेच वेळा डिरेक्टर्स आणि DOP त्यांच्यात बरेच कॉन्व्हर्सेशन होतात आणि मी प्रत्येक फिल्मला प्रिपरेशन टाईम खूप घेतो, लाईक 4-5 महिने प्रेप टाईम आम्ही प्रिपरेशन करतो आणि तेव्हा वी बाउन्स ऑफ लॉट ऑफ आयडियाज. आणि अशा वेळी काय होतं, बरेच वेळा तुम्ही काही सजेशन्स दिलेली असतात आणि जेव्हा ती सजेशन्स तुम्ही मेन सिनेमात मोठ्या पडद्यावर बघता आणि तेव्हा तेव्हा एक प्रकारचं तुमचं थॉट प्रोसेस चालू असते, अरे हां हे वर्क होतं आहे इथे. सो त्याप्रमाणे असं मी कधीच विचार केला नव्हता की आय विल एंड अप डिरेक्टिंग अ फिल्म. पण डेफिनेटली जेव्हा ॲडव्हर्टायझिंगमध्ये बरेच वर्ष म्हणजे माझे मित्र पण आहेत ज्यांनी माझ्याबरोबर ॲज अ असिस्टंट म्हणून काम केलं, ते सुद्धा आता मोठे प्रोड्युसर्स आहेत, डिरेक्टर आहेत. तर ते मला नेहमी विचारायचे, वुड यू बी इंटरेस्टेड डिरेक्टिंग अँड शूटिंग द कमर्शियल. आणि त्याप्रमाणे मग मी 30 सेकंडर ॲड्स डिरेक्ट करायला लागलो. वा, सूर ऐकलात का? देवानं देणगी दिली गळ्याची. आमचा वेदांत काय सुंदर क्रिकेट खेळतो. तेंडुलकर काय उगाच रिटायर झाला. दांडिया क्वीन आहे आमची शैला. गौरी, शाणे ना तू, म्हण ना ग एकदा थँक्यू. एक DOP आणि दिग्दर्शक दोन्ही तुझ्या आत आता आहे, तर मग येलोच्या प्रोसेसमध्ये दिग्दर्शक DOP कोण जास्त डोकावत होतं? नाही, ॲक्च्युली गुड क्वेश्चन. कारण जेव्हा म्हणजे प्रत्येक लोकेशनवर मी 4-4, 5-5 वेळा जाऊन शॉर्ट ब्रेकडाऊन करायचो माझ्या असिस्टंट्सबरोबर. इवन अंबर गणेश तर फुल प्रोसेसमध्ये माझ्याबरोबर होते आणि अजून आहेत, आमचं काम चालूच आहे. पण बरेच वेळा प्रत्येक सीनमधून नरेटिव्ह, तुला स्टोरी काय सांगायची आणि हाऊ स्टोरी इज गोन टू टेक फॉरवर्ड, तो विचार जास्त करायला लागायचा. आणि मी एकटं म्हणजे मीच डिरेक्टर पण होतो आणि मी कॅमेरा पण करत होतो, त्यामुळे डोक्यात अक्षरशः वॉर चालू असायचं की बाबा आय थिंक हा शॉट इकडनं चांगला दिसेल. पण मग तेव्हा डिरेक्टर नाही तो चांगला दिसेल शॉट, पण इज इट द राईट वे किंवा काही गोष्टी अजून अशा वाटायच्या की अजून 2-3 शॉट पाहिजे तिथे. आणि त्यावेळी मग म्हणजे ते 10 ट्रॅक चालू असायचे आणि तेव्हा की नाही अजून एक इकडनं पण पाहिजे इकडनं. आणि त्यावेळी मी कॅमेरामॅनला सांगायचो की तू जरा थांब आता तिकडे. तुझ्यातलाच कॅमेरामॅनला? हां, तेच म्हणजे मलाच मी सांगायचो जरा तिकीट इझी. नक्कीच. एका स्पेशल चाइल्ड आणि त्याचं जीवन याबद्दल हा सिनेमा बोलतोय. कुठेतरी एक नवजीवन देणारी ही प्रेरणाच आहे. तर हा विषय
तू कसा निवडलास हे तर तू आत्ता सांगितलंस, पण कुठेतरी एक पहिलं दिग्दर्शन आणि तेव्हा हा विषय खूप मोठं धाडस तू स्वीकारलंस, याबद्दल काय? नाही ते ॲक्च्युली रिस्क होतीच, पण जर का फिल्म मेकिंग किंवा तुम्ही कुठल्याही ज्या फील्डमध्ये काम करताय तिकडे रिस्क नसेल तर मजा नसते. आणि म्हणजे मी ज्या मोठ्या हिंदी फिल्म्स पण केल्या, बरेच वेळा रिस्क फॅक्टर नेहमीच असतो. आणि एक ह्या सब्जेक्टचं महत्त्व म्हणजे की आपण फक्त स्पेशल चाइल्ड आणि ती स्पेशल मुलं आहेत आपण तेच म्हणतो, पण त्यांच्या जर का आयुष्यात तुम्ही डोकावून बघाल तर त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही आहे. तुझ्या सिनेमातली जी प्रमुख व्यक्तिरेखा आहे गौरी, जी ती मुलगी जी साकारती आहे, तिलाच तुला का निवडावं असं वाटलं? एका वेगळ्या मुलीलाही निवडता आलं असतं, म्हणजे हे पुन्हा एक डबल चॅलेंज तू स्वीकारलंस? ऑफकोर्स जेव्हा आम्ही स्टोरी तयार झाली, आमचा स्क्रीन प्ले तयार झाला, प्रत्येक ॲक्टर्सना मी जाऊन नरेट केलेली, ते एव्हरीबडी वॉज रेडी राईट देअर अँड देन. पण प्रत्येकाचा प्रश्न तोच होता की मुलगी कोण आहे, हू इज गोन टू डू द रोल. तर 2-3 महिने आमचं चालू होतं की वेगवेगळ्या ॲक्टिंग स्कूल्समधल्या मुली, त्या एजमधल्या, कारण मला 2 मुली हव्या होत्या, तिचं बालपण आणि यंग तिचं आत्ताचं जे जीवन दाखवलं. आणि इट वॉज डिफिकल्ट टू कास्ट 2 गर्ल्स. आणि परत म्हणजे मी विक्रम गायकवाड त्यांनासुद्धा, म्हणजे माझ्या डोक्यात एक वेगळा ट्रॅक चालू होता की मेकअपनी ते कसं दिसेल आणि एखादी चांगली ॲक्टर. बट आय वॉज नॉट कन्व्हिन्स्ड ॲट ऑल विथ दॅट थॉट. कारण जेव्हा पाण्यात उतरणार तेव्हा मेकअपचं काय होईल, बिकॉज टेक्निकली आता इतके वर्ष काम केल्यामुळे हाऊ टू एक्झिक्यूट दोज सीन्स ते माझ्या डोक्यात नेहमी चालू असायचं स्टोरीबरोबर. सो दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज. आणि अंबर गणेश गौरीला भेटून आलेले, बिकॉज त्यांनी रिसर्चच्या वेळी त्यांनी तिच्या आईला, कोच, सगळ्यांशी त्यांनी इंटरॅक्ट केलेलं. पण अंबरच मला बोललेलं तू एकदा गौरीला पण भेटून घे. आम्ही पुण्याला गेलेलो असंच टँकवर, तिच्या प्रॅक्टिस सेशनच्या आधी आम्ही जाऊन. तिचं खरं नाव गौरीच आहे. येस. आणि तिकडे गेलो आणि तिच्या कोचशी मी बोलत होतो की कसं असतं, किती टफ ट्रेनिंग आहे. आणि तेव्हा गौरी आली आणि ती धावत आली आमच्याकडे आणि अंबरनी सांगितलं, अरे हा महेश दादा आपल्याच टीममधला आहे. तर तिने एकदम हात पकडले आणि घट्ट मिठी मारली मला. आणि ती अशी वर बघून हसायला लागली. आणि तिच्या त्या एवढा इनोसन्स तिच्यात आहे. आणि म्हटलं ही जर का अशी आहे तर वाय नॉट ह यार, लेट ह ॲक्ट. आणि म्हणजे तो एक प्रत्येक वेळी असताना त्या क्षणी तुला ते क्लिक होतं. आणि आय वॉज लाईक अरे चल आपल्याला गौरी मिळाली. आणि ते पण अरे सही आहे. आणि जेव्हा मी सगळ्या ॲक्टर्सना सांगितलं की गौरीच करते तिचा रोल, सो एव्हरीबडी वॉज लाईक लिटल आर यू ओके. म्हणजे यु नो इट इज टफ टू की त्यांच्याकडनं कसं काम करून घेणार. आणि अभिनय करून घेणं ही एक मोठी जबाबदारी आहे नक्कीच. तर ॲडव्हर्टायझिंगमध्ये आम्ही बऱ्याच जॉन्सन अँड जॉन्सन आणि बऱ्याचशा फिल्म्स लहान मुलांबरोबर शूटिंग केलेला तो अनुभव होता. पण गौरीबरोबर आणि संजना जी तिचं बालपण दाखवलं आहे ती मुलगी, इट वॉज द टफेस्ट टास्क होती आमच्याकरता. पण त्यांचं मोटिव्ह, त्यांचं मोटिवेशन, त्यांचं इन्स्पिरेशन बघून ते आम्हाला काहीच नाही वाटत. कारण दे आर अमेझिंग यार. म्हणजे त्या दोघीजणी आमचं अख्खं युनिट हलवून टाकायच्या. म्हणजे सिनेमा करताना कुठेतरी एक सिनेमा घडत होता, तुमच्यातही हे बदल होत होते, तुम्हालाही ते रिअलायझेशन होत होतं. जसा एक संवाद आहे तुझ्या सिनेमात की काही एक्सपेक्ट नका करू, त्यांना ॲक्सेप्ट करा. हेच कुठेतरी तुमचं युनिटही शिकत होतं. ऑफकोर्स एव्हरी डे. म्हणजे आम्ही जेव्हा काय म्हणतात स्टोरी सेशन्सला बसायचो किंवा शूटिंग नंतर त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करायचो, ग्रीड हा प्रकारच नसतो त्यांच्यात. नाव काय तुझं? स्वतःचं नाव सुद्धा अजून तिला सांगता येत नाही. एका स्पेशल मुलीचे स्पेशल आई बाप म्हणून सर्टिफिकेट मिळेल आपल्याला. ही उपाधी नाहीये मोगदा, एक फक्त कोंडस नाव आहे स्पेशल. आणि मला नकोय ते. गौरी माऊली, इथून पुढे जर तुम्ही कधी पाण्यात गेला तर तुमचं अख्खं भविष्य पाण्यात गेलं असं समजा. दिग्दर्शक व्हायचं जेव्हा तू ठरवलंस, अर्थातच निर्माता जास्त महत्त्वाचा असतो कारण एक चांगला विषय हातात असतो, पण निर्मिती ही स्ट्रॉंग लागते. तर मग रितेश देशमुख, उत्तुंग ठाकूर हे दोघं तुला कधी भेटले आणि हा योग कसा जुळून आला त्याविषयी? बेसिक स्टोरी लाईन झाल्यावर रितेशला आम्ही भेटलो आणि त्याला सांगितलं अशी अशी फिल्म आहे आणि तुला आम्ही एक बेसिक स्टोरी लाईन ऐकवतो. आणि तो स्क्रीन प्ले ऐकतानाच तो हसत होता आणि तो सुद्धा इमोशनल झालेला तेव्हा की बाबा
असा सब्जेक्ट तुम्ही ह्या एवढ्या इझी आणि एवढ्या हळुवारपणे तू सांगतोस आणि म्हणजे ऑफकोर्स ऑल क्रेडिट टू अंबर गणेश की त्यांनी त्याच्यात जी काय एक एंटरटेनमेंटचा फॅक्टर असतो की बाबा सगळीकडेच तुला काय म्हणतात सहानुभूती तर आम्ही अक्षरशः अवॉइड केली आहे इथे दाखवणं. यू जस्ट ट्रीट देम ॲज अ नॉर्मल ह्युमन बिईंग्स आणि त्याच्यात जी काय धमाल आहे. सो इट्स ऑल क्रेडिट गोज टू अंबर गणेश कारण त्यांचं ते रायटिंग आहे. थॉट्स प्रत्येकाचे असतात पण ते रितेशनी ऐकलं आणि ही वॉज लाईक कम ऑन आय मीन लेट्स डू दिस आणि तेव्हापासून त्याचा सपोर्ट म्हणजे ही इज इन्वॉल्ड. मध्ये तो 1 महिनाभर अब्रॉड शूटिंगला गेलेला पण लंडनवरूनही तो फोन करायचा की बाबा हाऊ इज इट गोईंग, हे सीन झाले का, ते सीन झाले का, मग अंडर वॉटर कधी करतोयस, मी इथे असेन तर मी नक्की येईन तिकडे शूट बघायला. तर त्याची इन्व्हॉल्वमेंट कम्प्लीट होती म्हणजे या 6-8 महिन्याच्या प्रोसेसमध्ये. ही इज बीन राईट देअर विथ अस. आगळ्या वेगळ्या येल्लोच्या टीम सोबत गप्पा आणखी रंगणार आहेत पण घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा फक्त शो टाइम. टीम आता माझ्या सोबत आहे गणेश, अंबर आणि महेश. अर्थात पहिला प्रश्न या लेखक जोडीला, येल्लो हा विषय जेव्हा समोर आला नक्कीच रिसर्चची एक प्रोसेस असेल आणि ती जाणून घ्यायला नक्की आवडेल, काय सांगता? मुळात या विषयावर चित्रपट करायचा हे जेव्हा फायनल झालं म्हणजे आम्हाला अप्पा ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी सांगितलं की या मुलांसाठी आपण काहीतरी करू पण मग काय करू. आणि मग आम्ही रिसर्च करायला सुरुवात केली आणि योगायोगाने आम्हाला असं वेळ आली की आपण डाऊन सिंड्रोम्सवर काहीतरी करू किंवा स्पेशल मुलांवर काहीतरी करू. आणि मग आम्ही वेगवेगळ्या पालकांना, शिक्षकांना, जवळपास 25-30 शाळा, त्याच्यानंतर कित्येक पालक यांना भेटलो. एका स्पर्धेला मी परीक्षक म्हणून गेलो होतो. तिकडे मला अनेक कलाकार मित्र भेटले आणि तिकडे कळलं की जनरली तिथल्या पालकांना, शिक्षकांना एकमेव असा प्रश्न असतो की आमच्यानंतर आमच्या मुलांचं काय होणार. आणि म्हटलं ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपण शोधू शकलो ना तर काहीतरी गंमत आहे. आणि त्या उत्तरासाठी आम्ही आणखीन रिसर्च करायला सुरुवात केली. मग आम्ही एक क्वेश्चनेअर बनवलं. ते सगळ्या पालकांना, सगळ्या मुलांना, सगळ्या शिक्षकांना दिलं आणि त्यांच्याकडनं उत्तरं मिळायला लागली. आणि त्या उत्तरामधनं आम्हाला असं वाटायला लागलं की आपण योग्य दिशेने चाललेलो आहोत. मग मध्ये मध्ये आमचं महेशला सतत सांगणं असायचं की आज हे मिळालं आहे, आज हे मिळालं आहे. मग महेश सांगायचं की इन्फॉर्मेशन आहे, आता स्टोरी शोधा. आणि मग आम्ही म्हटलं की चला आधी सगळी इन्फॉर्मेशन जमा करू. आणि त्यात खूप छान छान गोष्टी आम्हाला मिळायला लागल्या. त्यांचे व्ह्यूज कळायला लागले आणि एक कळायला लागलं की यांच्या दृष्टीने जग ब्युटिफुल आहे. आणि हे ब्युटिफुल जग आपण लोकांपर्यंत जर आणू शकलो तर खरंच चॅलेंज आहे ते. आणि मग काय आता चॅलेंज घ्यायचंच ठरवलं आहे तर मग चॅलेंज घेतलं. माझी गौरी कधीतरी स्वतःच्या पायावर उभी राहील ना. मुळात या मुलांकडून काही एक्सपेक्ट करण्यापेक्षा आपण त्यांना ऍक्सेप्ट करणं खूप महत्वाचं आहे. गौरी, त्या मुलीला पाण्याची प्रचंड ओढ आहे. तिच्या इम्प्रुव्हमेंटसाठी स्पर्धेची गरज आहे आणि म्हणूनच तुझी. तिला कॉम्पिटिशन वगैरे जमेल का? गौरी जो मुळात शून्यावर असतो ना त्याला हरण्याची कधीही भीती नसते. जे आम्हाला त्या मुलांबद्दल किंवा आपल्याला सगळ्यांना त्या मुलांबद्दल जे वाटतं ना तर त्यांच्या जागेवर किंवा त्यांच्या घरात उभं राहिल्यानंतर कळतं तसं काही नाही आहे. आपल्याला जितकं सिरियस आणि कसं बापरे कसं टॅकल करत असतील या मुलांना वगैरे असे जे प्रश्न पडतात तर त्या रिसर्चमधून आम्हाला कळायला लागलं की इट्स अ फन प्रोसेस. खूप धमाल आहे. म्हणजे खूप लोकांनी आम्हाला खूप पॉझिटिव्ह उत्तरं दिली. जसं एका आईने सांगितलं की माझ्या मुलांमुळे मी इतकी बिझी असते त्यांच्यामध्ये धमाल आणि त्यांच्या मागे इतकं धावायला पळायला लागतं मला की त्याच्यामुळे मी फिट अँड फाईन आहे. मग मला कसलाच प्रॉब्लेम नाही. मला कित्येक वर्षात सर्दीसुद्धा झालेली. आता आपण स्विमिंग पूलवरच उभे आहोत आणि कुठेतरी स्विमिंगशी नातं जोडणारी ही कहाणी रचलेली आहे. मुळात ही एका सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे त्यात मुळात स्विमिंग हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे स्विमिंग का तर त्याचं एक अत्यंत सुंदर कारण आम्हाला मिळालं की स्विमिंग करताना मेंदू नियंत्रित होतो आणि तो नियंत्रित मेंदू एकदा झाला की बरेच प्रश्न सुटतात. आणि हे ह्या मुलांच्या बाबतीत खूप गरजेचं असतं. आणि म्हणून आम्ही ठरवलं की नाही, आम्हाला स्विमिंग आमच्यासाठी हे एक कारण होतं. आमच्यासाठी आणखीन एक मोठं कारण होतं की हे जग मुलांनी बघितलंच नाही आहे पाण्याच्या खालचं.
पाणी आणि जीवन यांचा सुरेख मेळ साधणाऱ्या येलो विषयी आणखी जाणून घेणार आहोत. वेळ आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा शो टाइम. महेशची तुमची मैत्री खूप आधीपासून आहे हे माहिती आहे, पण दिग्दर्शक म्हणून महेश कसा होता आणि दिग्दर्शक लेखकाचं ट्युनिंग तुमचं कसं होतं? मला वाटतं धमाल होती एक तर पहिल्या दिवसापासून, कारण महेश आम्हाला बालक पालकच्या निमित्ताने पहिल्यांदा भेटला आणि बालक पालकचा पहिला वाचन मला आठवतं आहे मी करत होतो आणि तेव्हा मला महेश कोण आहे हे कळलं की आमची बऱ्याच त्याने असं हे बघ हे चुकलं आहे, हे बघ हे चुकलं आहे, हे चुकलं आहे, हे चुकलं आहे असं करत त्याने एक गंमत केली आणि नंतर सिनेमाकडे बघायचा एक्झॅक्टली दृष्टिकोन कसा हवा हे एक टेक्निशियन म्हणून नाही तर मित्र म्हणून सांगायला सुरुवात केली आणि आम्ही ना शिकत गेलो. अरे बघ हे आहे, ही गंमत आहे, ही गंमत आहे. चित्रपट लिहिण्याआधी बघणं म्हणतात ना ज्याला, ते हळूहळू कळायला लागलं आणि त्याच्यामुळे ह्या ट्युनिंगचा इतका फायदा झाला की कलाकार काय विचार करतायत, मग आपण काय विचार केला पाहिजे, सेटवर गेल्यानंतर तिथे गडबड गोंधळ नाही तर तिकडे एक धमाल वातावरण राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण सगळे कंप्लीट तयार असणं गरजेचं आहे. एक डिसिप्लिन पण धमाल मजा ही सगळी गोष्ट एक जबरदस्त ट्युनिंग झालं. श्री गंमत अशी आहे ना की ही इज अ माइंड ब्लोईंग DOP ज्याच्यासाठी आज महेश लिमये म्हणून नाव घेतलं जातं. महेश लिमये काय म्हणा. पण मजा अशी आहे ना की म्हणजे मला पहिल्यापासून त्याचं एक कौतुक हे होतं की DOP म्हणजे कॅमेरामन हा फिल्मचा पहिला प्रेक्षक असतो जो पहिल्यांदा बघतो फिल्म त्या व्ह्यू फाइंडरमधून जी कोणालाच दिसत नाही. नॉर्मल एखादं चित्र बघणं आणि मी लेन्सच्या डोळ्यांनी चित्र बघणं यात फरक आहे. जी कला त्याला उपजत आहे त्या कलेचा आम्हाला ना रायटिंग प्रोसेसमध्ये खूप फायदा झाला. Come on, Gauri, move fast! Come on, come on, come on, you can do it. Take it as a challenge. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज तू आहेस येलो येलो येलो. पाणी आणि शूटिंग हे जेव्हा तू मिक्स केलंयस तर हे शूटिंग कुठे केलंस तू आणि ती प्रोसेस कशी होती नक्कीच जाणून घ्यायला आवडेल प्रेक्षकांना सुद्धा. शूटिंग पुण्यात झालं, वसई विरारमध्ये बरंचसं शूटिंग झालं आणि अंडर वॉटर ते आम्ही स्पेशल इफेक्ट्स होते ते काही एकदम छोट्या पोर्शन करता येतात ते मी बाहेर जाऊन केलं आहे. बँकॉकला जाऊन आम्ही ते छोटेसे ते पोर्शन तिकडे गेले. जेवढी तुम्ही सिम्प्लिसिटी जपाल ह्या ह्याच्यात तेवढा तो ऑडियन्सला पोचेल भावेल असं कम्प्लिटली. बिकॉज जेव्हा जेव्हा मी म्हणजे रायटिंग स्टेजेस मेकिंग किंवा शूटिंगच्या वेळी एडिटिंगच्या वेळीसुद्धा त्यावेळी मी 3 गोष्टी बघायचो तिथे. ॲज अ कॅमेरा ऑन ठीक आहे, पण बरेच वेळा ॲज अ दिग्दर्शक आणि द मोस्ट इम्पॉर्टंट इज दी ऑडियन्स. जर का आपण ऑडियन्स होऊन तो चित्रपट बघितला, तो तुला भावतोय का, तो तुला बरोबर वाटतोय का, कुठे खटकत असेल तर लगेच म्हणजे त्या प्रोसेसमध्येच आम्ही ॲक्च्युली त्यांनासुद्धा ते बघायला लावलं की तुम्हीसुद्धा ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो लिहा. 3 मित्रांनी साकारलेला हा येलो नक्कीच प्रेक्षकांना आवडेल, एक नवी प्रेरणा देईल असा आम्ही विश्वास करतो. धन्यवाद, शुभेच्छा. जीवनाकडे नव्यानं पाहायला शिकवणारा येलो महेश लिमयेची दिग्दर्शक म्हणून ही पहिली डाईव्ह प्रेक्षकांना कशी वाटते हेच पाहायचं. शो टाईममध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.